हॅलो गाईज, माझ्या चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला थोडंसं स्किन केअर रिजिम कशी करायला पाहिजे, स्किन अनालिसिस का करायला पाहिजे, तुम्हाला तुमचं स्किन का माहिती पाहिजे, एक्झॅक्टली कसं आहे ते, तर हे आपण थोडंसं चर्चा केली. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता स्किन केअर रेजिम्स कशा फॉलो करायच्या, काय करायचं ते आपण सगळं बोलणार आहोत. आता स्किन केअरमध्ये राईट फ्रॉम तुमचे फेस वॉश टू युअर नाईट क्रीम सगळं त्याच्यामध्ये कव्हर अप होतं. स्किन केअरमध्ये तुम्हाला फेस वॉश पण वापरणं गरजेचं आहे, डे क्रीम्स पण वापरणं गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा बाहेर पडणार आहात तेव्हा तुम्हाला सनस्क्रीन पण वापरणं गरजेचं आहे, तुम्हाला सिरम्स पण वापरणं गरजेचं आहे आणि तुम्हाला नाईट क्रीम पण, म्हणजे नाईट क्रीमला नाईट रेजिम म्हणतो आपण, ते पण तुम्हाला कंपल्सरी करणं खूप गरजेचं आहे. आता डे क्रीम्स बेसिकली काय करतात, सनस्क्रीन काय करतं, सिरमचा काय रोल आहे किंवा फेस वॉशचा काय रोल आहे, नाईट क्रीम्स काय करणार आहेत, तर हे आपण ह्याच्यामध्ये सर्व बोलणार आहोत. मेन थिंग इज दॅट की तुम्हाला फेस वॉश तुमच्या स्किन टाईप प्रमाणे तुम्हाला कंपल्सरी यूज करणार. तुमचं स्किन ऑइली आहे, तुम्हाला ऑइली स्किनचा फेस वॉश पाहिजे. तुमचं स्किन ड्राय आहे, तुम्हाला ड्राय स्किनसाठी फेस वॉश पाहिजे. आणि बेसिकली ड्राय स्किनसाठी फेस वॉश म्हणजे की तो तुमच्या स्किनला नॉर्मलाइज करणार. इट इज नॉट गोइंग टू मेक इट ऑइली, और ऑइली स्किनचा फेस वॉश तुमच्या स्किनला ड्राय नाही करणार. तर इट इज गोइंग टू ब्रिंग युअर स्किन टू द नॉर्मल कंडिशन. आता फेस वॉश तुम्ही जेव्हा यूज करता तेव्हा फेस वॉश एक तर पीएच बॅलन्स फेस वॉश पाहिजे. आता पीएच म्हणजे काय, तर आपल्या स्किनचा किंवा आपल्या हेअरचा एक पीएच आहे. तर तो हेअरचा नसतो किंवा स्किनचा नसतो. स्किनवरती जे सीबम सिक्रेशन होतं, म्हणजे आतून जे स्किनच्या ज्या ग्लँड्स आहेत, म्हणजे सिबॅशियस ग्लँड म्हणतो आपण त्याला, त्यातनं जे ऑइल येतं, थोडक्यात आपण त्याला जे ऑइल म्हणतो, तर त्या ऑइलचा एक पीएच असतो. तर तो पीएच इट शुड बी लाईक प्रॉपरली बॅलन्स. म्हणजे आता जो आपला साधारणतः 5.5 to 6.5 चा पीएच जनरली असायला पाहिजे. म्हणजे तुमच्या फेस वॉशचा किंवा तुमच्या प्रोडक्ट कुठले तुम्ही वापरणार त्याचा पीएच एकदम प्रॉपरली बॅलन्स पाहिजे. दॅट इज मेन थिंग. सेकंड थिंग असं याच्यामध्ये की तुम्ही जर प्रॉपर फेस वॉश वापरत आहे तर तो तुमच्या स्किनला नॉर्मल लेवलला आणणार आहे आणि तुमचे जे काही तुमच्या स्किनमध्ये प्रॉब्लेम्स आहेत तर त्याला तो ओव्हरकम करायला सुरुवात करणार आहे. म्हणजे समजा आता एखादा फेस वॉश आहे तर तो ड्राय स्किनसाठी आहे, तर तो तुमच्या स्किनला मॉइश्चर देणार आहे, तो तुमच्या स्किनला हायड्रेशन देणार आहे. तर हे बघून तुम्ही फेस वॉश तुम्हाला परचेस करायचं. समजा आता ऑइली स्किनचा फेस वॉश आहे तर तो एक्सेस ऑइल काढून घेतो, फक्त आपलं हायड्रेशन त्याचं मेंटेन ठेवतो. आता स्किनमध्ये कसं आहे, आपण म्हणतो मॉइश्चर आहे किंवा हायड्रेशन आहे किंवा स्किनमध्ये नरिशमेंट म्हणतो आपण, तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या प्रॉपरली बॅलन्स पाहिजेत. कुठली गोष्ट एक्स्ट्रा नको, कुठली गोष्ट कमी नको. त्याच्यामुळे जर तुमच्या स्किनचं जे एक्सेस ऑइल आहे, समजा ऑइली स्किनचा तुम्ही फेस वॉश वापरत आहे तर ते ऑइल तो फेस वॉश काढून घेणार आहे, एक्सेस ऑइल तुमचं क्लीन होणार आहे, पण त्याच्याबरोबरही तो हायड्रेशन नाही काढून घेतलं पाहिजे. तुम्ही जर ऑइली स्किनला ट्रीट करायसाठी तुम्ही जर फेस वॉश वापरताय आणि त्यातनं जर हायड्रेशन तुमचं जातंय तर देर आर चान्सेस की उद्या स्किन ड्राय होऊन तुम्हाला पिगमेंटेशन पण चालू होईल. तर त्याच्यामुळे त्या रिव्हर्स कुठल्या कंडिशन्स होता कामा नये. त्यामुळे यू हॅव टू सिलेक्ट अ फेस वॉश विच इज प्रॉपर टू युअर स्किन. सेकंड थिंग, आता जेव्हा तुम्ही एक्झाम्पल घ्या, तुम्ही समजा ड्राय स्किनचा फेस वॉश वापरताय की ज्याच्यामुळे तुमच्या स्किनला नरिशमेंट मिळणार आहे किंवा मॉइश्चर मिळणार आहे, तर एक्सेस मॉइश्चर पण तेवढं चांगलं नाही. की समजा आता एखाद्याचं स्किन नॉर्मल टू ड्राय, आपण बघूया एक्सेसिव्ह ड्राय नाहीये, तर नॉर्मल टू ड्रायच्या वेळेला जर तुमच्या स्किनला एक्सेसिव्ह ऑइल मिळतंय, दॅट इज ऑल्सो नॉट गोइंग टू हेल्प युअर स्किन. तर त्यामुळे तुमच्या स्किनला बॅलन्स फेस वॉश असणं खूप गरजेचं आहे की जो तुमच्या स्किनला नरिशमेंट पण देईल, मॉइश्चर पण देईल आणि हायड्रेशन पण देईल. आणि प्रत्येक स्किनला हायड्रेशन इज अ मस्ट. तर त्याच्यामुळे आम्ही स्किन केअरमध्ये आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही टोनर्स पण यूज करा, की टोनर्स तुम्हाला हायड्रेशन पण देणार आहे. आणि टोनर्स तुमची यूज करणार ती खूप एक्सेसिव्ह म्हणजे कॉन्सन्ट्रेट टोनर्स नका यूज करू, जसे ॲस्ट्रिंजन्स आहेत तशी नका यूज करू. एकदम सॉफ्ट टोनर यूज करा. आणि टोनर्समध्ये सुद्धा आजकाल स्किन टाईपनुसार टोनर्स मिळतात. तर सिरम किंवा डे क्रीम लावायच्या आधी तुम्हाला टोनर स्किनवरती यूज करणं खूप गरजेचं आहे. टोनर यूज करून मग तुम्ही जेव्हा स्किन केअर चालू करता तुमची, म्हणजे जसं मॉइश्चरायझर आहे किंवा जसं डे क्रीम्स आहेत, तर ते तुमच्या स्किनला म्हणजे ते तुमच्या स्किनला प्रॉपर नरिश करतं किंवा ते लॉक करून टाकतं तुमच्या स्किनमध्ये. त्यामुळे ते तुम्हाला प्रॉपरली यूज करणं खूप गरजेचं आहे. आता तुम्हाला पुढच्या सिरीजमध्ये, मी आता समजा फेस वॉशबद्दल थोडंसं बोललो, तर पुढच्या सिरीजमध्ये आपण डे क्रीम्सबद्दल बोलणार आहोत किंवा तुमच्या सिरम्सबद्दल बोलणार आहोत. ही जी काही इन्फॉर्मेशन आहे तर ती जर तुम्हाला रेग्युलरली आवडत असेल आणि जर तुम्हाला चांगली वाटत असेल तर माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा. तुम्हाला या सिरीजमधून खूप चांगली आणि खूप प्रॉपर इन्फॉर्मेशन मिळणार आहे. मी प्रोडक्ट्स पण याच्यामध्ये तुम्हाला दाखवणार आहे की कुठले प्रोडक्ट्स तुम्ही यूज करू शकता, कुठले प्रोडक्ट चांगले आहेत, त्याच्यामध्ये काय काय व्हेरिएशन्स आहेत. त्यामुळे त्या ह्याला तुम्ही ते परचेस पण करू शकता. आणि माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला वेळोवेळी ही सगळी इन्फॉर्मेशन आणि याची नोटिफिकेशन तुम्हाला येत जातील आणि तुम्हाला तुमच्या स्किनसाठी चांगलं काय वाईट काय हे तुम्हाला नक्की प्रॉपरली कळेल. थँक्यू व्हेरी मच.